बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे। या हत्याकांड प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसंच कराड याला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पन्हाळा तहसील कार्यालयासमोर वाल्मिक कराड याच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी मागणीचं निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांना देण्यात आलं। याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, पन्हाळा तालुका प्रमुख दादासाहेब तावडे, मिलिंद नायकवडी, चंद्रकांत यादव, अनिल काळे, दीप्ती कोळेकर, दीपा सावंत, दीपक घोरपडे, विनोद महापुरे आदी उपस्थित होते। दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं युवा सेनेच्या वतीनंही वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सुभाषचंद्र बोस चौकात निदर्शनं करण्यात आली। कराड याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, शहर प्रमुख नितीन गायकवाड, बाळासाहेब मुधाळे, राजेंद्र पाटील, युवा सेनेचे शिवाजी जाधव, अरुण गायकवाड, महेश माळी, शरद पाटील, प्रकाश जाधव, सतीश उपरे, विठ्ठल आदी उपस्थित होते।